ठेकेदाराकडून विनापरवानगी लाखो ब्रास अवैध गौण खनिजांचं उत्खनन गेल्याचा आरोप. घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी ते विरेगाव दरम्यान मंजूर करण्यात आलेला राज्य मार्ग क्रमांक 222 या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हा रस्ता घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव शिवारातून जात असून शासनाने या रस्त्यावरील शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित न करताच काम सुरू केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शिवाय या रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराने बेकायदेशीर आणि अवैधरित्या गौण खनिजांचंही मोठ्या प्रमाणात उत्खनन केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राजा टाकळी येथून विरेगाव पर्यंत जाणारा राज्य मार्ग क्रमांक 222 हा देवी दहेगाव शिवारातून जातो. देवी दहेगाव येथील रेणुका माता मंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचे तसेच जिल्ह्याचे आराध्य दैवत आहे. सदरील मंदिर हे ज्या पठारावर आहे त्याच पठाराला कंत्राटदारांनी पोखरून मंदिराची सुरक्षा धोक्यात आणली आहे. तसेच याच मंदिरालगत असलेल्या गट क्रमांक 69, 74 आणि 82 मधील शेतकऱ्याची परवानगी न घेता त्यांच्या शेतातील गौण खनिजांचं उत्खनन केलंय. सदरील शेतकऱ्याच्या शेतीचं उत्खनन केल्याने शेती आणि बाजूलाच असलेल्या गोठ्यातील जनावरांना धोका निर्माण झालाय. शिवाय मंदिरासमोरील पाझर तलावात देखील अवैधरित्या उत्खनन करून लाखो ब्रास गौण खनिज चोरीच्या पद्धतीने रस्त्यासाठी वापरण्यात आलंय. सदरील कंत्राटदाराने शासनाची दिशाभूल करून ठरवून दिलेल्या गौण खनिजापेक्षा जास्तीचं उत्खनन केलंय. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून उत्खनन करण्यात आलंय त्या ठिकाणी व मंदिराला सुरक्षा भिंत बांधून देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी जीवन शेषराव वगैरे विष्णू रंगनाथ शिंदे यांनी केली आहे. समस्या आहे तुमची, कुठे तक्रार केली आहे आणि काय मागण्या आहेत? साहेब, मी एक शेतकरी आहे. माझी गट नंबर 69 मध्ये शेती आहे. हा जे रोड होता पहिला तर छोटा रोड होता. त्या लोकांनी खोदकाम करताना सांगितलं की तुमचं हे संरक्षण भिंत करून देऊ. माझा वरती एक म्हशीचा तबेला आहे. इकडून देवीचं मंदिर आहे. हे देवीच्या मंदिरात हजारो लोक येतात भाविक, आणि ते संरक्षण भिंत नाही जर झाली तर कुणीतरी मरून जीवितहानी होऊ शकते, एखादा लेकरू बाळ माणूस म्हणून. आणि इकडं पण माझा तबेला आहे. वरून जर माझ्या 2-2 लाखाच्या म्हशी आहेत, जर एखादी म्हैस पडली म्हैस मरू शकते. हे कारण मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं. इंजिनियरने सांगितलं की ते टाळटाळ केलं. अगोदर हो म्हणले, हातामध्ये होईन थांबा, आमचे यांच्या हाताले वर गेलेले आहेत, हे मुख्यमंत्र्यामध्ये पोहोचलेले आहेत, तुम्ही काय करू नका, आम्ही करून देऊ, थोडं थांबा, असं त्यांचं म्हणणं आलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं. आणि ह्या लोकांना सांगायला हे होच म्हणतात, आज पण हो म्हणतात. पण जर माझं काही जीवितहानी झाली याला जिम्मेदार कोण राहीन? याला शासन जिम्मेदार राहीन. पण आज हे इतकं माझं खोदलं, याची रॉयल्टी जर घेतली त्यांनी, खोदकाम इथून उचलून मटेरियल बाहेर नेऊन टाकलं, ते जवळपास 50,000 ब्रास मटेरियल उचलून नेलं यांनी. ही माझ्या मालकीची स्वतःची जमीन आहे, माझ्या कुटुंबाची, आणि माझा याच्यावर उदरनिर्वाह आहे. आणि ही माझी जवळपास त्यांनी 3 एकर जमीन या गटातून 3 गटातून उकरलेली आहे. तरी याच्यावर शासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावा, हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. जर हे होत नसेल तर आम्हाला कलेक्टर ऑफिसला किंवा तहसीलला उपोषणाला बसायची वेळ येऊन जाऊ नका, ही माझं प्रामाणिक म्हणणं आहे. याची तात्काळ दखल शासनाने घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा आणि तुमच्या पूर्ण संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावा, ही माझी कळकळीची विनंती आहे. नाव काय तुमचं? माझं नाव जीवन शेषराव वगैरे, मुक्काम घोणसी. मी विष्णू रंगनाथ शिंदे, शेतकरी संघटनेचा पदाधिकारी, देवीदेव येथील रहिवासी असून 3-4 महिन्यापासून असं लक्षात येतं आहे की पाझर तलाव जो देवीच्या बाजूचा आहे यामध्ये 3-4 महिन्यापासून 10-15 हायवा आणि 4-5 JCB हे काय करतात, उत्खनन करतात. यामध्ये जर असं पाहिलं तर 200 मीटर रुंदी आणि जवळपास 300 मीटर लांबी आणि 15 फूट खोली, याच्यामध्ये एवढा मुरुम, लाखो बरास मुरुम नेला आहे. आणि याची तहसील आणि कलेक्टर ऑफिसला विचारणा केली असता असं लक्षात येते की याचा एकही ब्रासचं त्यांनी इथं रॉयल्टी भरलेली नाही. आणि याच्याच बाजूला एक मोठा लघुसिंचन तलाव आहे, तो शेकडो एकरचा आहे. त्याच्यामध्ये पण असं लक्षात आलेलं आहे की उगाच नॉमिनल 1500 ब्रासची रॉयल्टी भरून लाखो ब्रास, इथला जवळपास 4-5 लाख ब्रास आणि तिथला जवळपास 4-5 लाख ब्रास असा मुरुम जो रांजणी विरेगाव मार्गे जो कुंभार पिंपळवाला रस्ता जातोय या रस्त्यासाठी हा सगळा मुरुम उचलून तिथं वापरण्यात आलेला आहे. काय मागणी आहे तुमची आता? तर आमची मागणी हीच आहे की शासनाकडे याची रॉयल्टी भरण्यात यावी, जे काय आहे ते कायदेशीर पद्धतीने हा मुरुम उचलण्यात यावा. हाच मुरुम जर गावकऱ्यांनी जर उचलला असता त्यांचे रस्ते वगैरे सगळे झाले असते, पण शासन आम्हाला एक ट्रकही इथून एक ब्रासही उचलू देत नाही. आणि जर हे जर अशा अवैध मार्गाने जर चोरीच्या मार्गाने नेऊन करत असतील तर ते चुकीचं आहे. याची रॉयल्टी शासनाने भरून घ्यावी, अन्यथा तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी जे काही जबाबदार असतील याच्यामध्ये त्यांच्या पगारातून ही कपात करावी.
धन्यवाद. राज्य महामार्ग 222 बद्दल तुम्ही वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. मूळ समस्या काय आहे तुमची? कोणत्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या? मी डॉक्टर अप्पासाहेब ओंकारराव कदम, गाव धानोरा. माझी विरेगाव शिवारामध्ये जमीन आहे 327 गट. त्याच्यामधून 222 राज्यमार्ग गेलेला आहे. पण हा नेमका कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातून गेलेला आहे हे सुद्धा सांगायला तयार नाही कलेक्टर. याच्यासाठी मी अनेक वेळेस उपोषण केले, आत्मदानाचे इशारे दिले आणि आता मी येत्या 6 तारखेला कमिशनर ऑफिसला उद्या त्याच्या संदर्भात भेटणार आहे. आणि तसं मागच्या 2 दिवसा अगोदर एक निवेदन दिलेलं आहे की मी जर हे माझा कोणाच्या शेतातून गेलेला आहे रोड हा हे त्या शेतकऱ्याचं जर नाव सांगत नसतील तर मी 6 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार.